So, good morning, all my dear students. I am Professor P.B. Ingde, and today we have to discuss the lecture number 11. Okay. And what is our new topic? Our today's new topic is what is a banking of roads. This is very IMP topic regarding the exam point of view. Very IMP. Lecture number 11. Okay. And what is our title today? Banking of road, guys. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला एक फिगर दिसत असेल. मी तुम्हाला ही कार दाखवलेली आहे. नंतर इथं त्या कारची एक डायग्राम बनवली आपण. बँकिंग ऑफ रोड समजण्याच्या अगोदर पहा, आय विल सी सम पिक्चर टू यू. ओके, यू सी हियर. हा रोड तुम्हाला दिसत आहे, तो रोड बरोबर आहे. आता हा रोड तुम्हाला दिसत आहे, इन्क्लाइन रोड आहे आणि वर खाली आहे बरोबर आहे. इथं सुद्धा तुम्हाला दिसत आहे ही कार आहे आणि हा रोड सुद्धा कसा आहे, खाली वर आहे. ओके, सो सी हियर गाइज, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस बँकिंग ऑफ रोड. याला काय म्हणतो आपण? द प्रोसेस rising outer edge. बघा डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ राइजिंग outer edge of a road over its inner edge through a certain angle is called as banking of road. परत बघा, द प्रोसेस राइजिंग अ outer edge. आता ही this is a outer edge of a road. This is a outer edge of road. Okay. Over its inner edge. This is what is our inner edge. Inner edge म्हणजे खालची बाजू आणि outer edge म्हणजे बाहेरची बाजू. तर बघा, द प्रोसेस ऑफ रायझिंग. रायझिंग म्हणजे काय होते मुलांना? वर असणे, वर उचलणे. द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ अ रोड ओव्हर इट्स इनर एज थ्रू अ सर्टन अँगल. हा इथं अँगल तुम्हाला दिसलेला आहे, थीटा अँगल. इथं सुद्धा अँगल दिसलेला आहे. द प्रोसेस ऑफ आउटर एज, वरची बाजू जी आहे रोडाची ती वर आहे. कशापेक्षा? खालच्या बाजूच्या रोडपेक्षा एका अँगल मध्ये. त्यालाच म्हणते बँकिंग ऑफ अ रोड. येस ऑर नो? येस. वन्स अगेन आय विल रिपीट द डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ रायझिंग. रायझिंग म्हणजे वर उचलणे. आउटर एज, बाहेरचा जो एज आहे रोडचा, बाहेरची बाजू. द आउटर एज ऑफ अ रोड ओव्हर, कशासोबत? ओव्हर इट्स इनर एज थ्रू अ सर्टन अँगल इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. यालाच म्हणते मुलांनो बँकिंग ऑफ रोड. आता ह्या बँकिंग ऑफ रोडची काय आवश्यकता आहे, काय गरज आहे ते आपण थोडक्यात समजूया. तर बघा मुलांनो, यू सी हियर, why the necessary of a banking of road. I draw the one simple diagram here. हा आपला हॉरिझॉन्टल सरफेस झाला बरोबर आहे. आणि ज्यावेळेस इथं रस्त्याचे बांधकाम होतात, कधी कधी रस्ता असा इन्क्लाइंड असते. ही त्याची वरची बाजू झाली आणि ही त्याची खालची बाजू. आणि किती यानं रस्ता इन्क्लाइंड असते, असा थीटा अँगल ना, त्यालाच म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड बरोबर. याला आपण आणखी दुसऱ्या शब्दामध्ये म्हणू शकतो, द अँगल मेड बाय अ सरफेस ऑफ अ रोड. द अँगल मेड बाय सरफेस ऑफ अ रोड. सरफेस ऑफ अ रोड, रोडचा सरफेस. हा, द अँगल मेड बाय अ सरफेस ऑफ अ रोड. हा सरफेस आहे रोडचा. सरफेस ऑफ अ रोड विथ हॉरिझॉन्टल, विथ horizontal surface of road, with a horizontal surface of road is called as banking of road. ही एक नवीन डेफिनेशन इथं लिहिली मी. द बँकिंग ऑफ रोड म्हणजे द अँगल मेड बाय अ सरफेस ऑफ अ रोड.
हा जो दिसत आहे सरफेस ऑफ रोड आहे आपल्याकडे, दिस इज अ सरफेस ऑफ रोड. यांनी कशासोबत अँगल बनवलेला आहे, ह्या हॉरिझॉन्टल सरफेस सोबत. हा झाला आपला हॉरिझॉन्टल सरफेस आणि हा झाला आपला रोड सरफेस. यांनी जो अँगल बनवला, इथं किती अँगल बनवला मुलांनो, थीटा अँगल, त्यालाच म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड. आता या बँकिंग ऑफ रोडची काय आवश्यकता आहे तर आपण समजूया थोडक्यात. बघा, सपोज यू सी हिअर. आता हा रोड तुम्हाला दिसत आहे, इथं इन्क्लाइंड आहे. बघा, असा इन्क्लाइंड दिलेला रोड आहे पूर्ण. बघा, हे याच्यामध्ये डायग्राम तुम्हाला दिसत आहे. इन दिस वे सपोज आय ड्रॉ हिअर. पहिले आपण कन्सेप्ट समजूया, नंतर डेरिव्हेशन सॉल्व्ह करू. हा रोड बघा, असा रोड दिसत आहे तुम्हाला, असा रोड इन्क्लाइंड झालेला आहे. बरोबर आहे. कशासोबत आहे, या हॉरिझॉन्टल सरफेस सोबत असा थीटा अँगल, म्हणजे तिरपा रोड आहे. तिरपा रोड म्हणजे बँकिंग ऑफ रोड. आता हे तिरपे जे रोड असतात, इन्क्लाइंड जे रोड असतात, हे कुठं असतात मुलांनो, स्पेशली या म्हणजे जिथं टर्न आहे, जिथं तुम्हाला टर्न दिसते, द टर्न ऑन द रोड, जिथं असा टर्निंग आहे, त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर द कन्सेप्ट विच इज यूज द बँकिंग ऑफ रोड व्हाइल डिझायनिंग द रोड्स. ओके, so this is concept is very important regarding the which engineer, regarding the civil engineering point of view. civil engineering ला ह्या कन्सेप्टचं नॉलेज असलं पाहिजे आणि एक सायन्सच्या मुलांना सुद्धा. ओके, सो व्हाय दिस इन्क्लाइन रोड. आता हा इन्क्लाइन रोड जो बनला, हा काय अंदाजे नाही बनला मुलांनो. फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द रोड देर शुड रिक्वायर द डिटेल नॉलेज ऑफ द इंजिनिअरिंग अलॉंग विथ द सायन्स नॉलेज अँड अलॉंग विथ द फिजिक्स नॉलेज. देन आफ्टर दॅट द इंजिनियर डिझायनिंग द रोड्स. जर इंजिनियरकडे जर नॉलेज नसतं तर रोड असा कधीच बनला नसता आणि आपली गाडी तिथं पलटली असती, ॲक्सिडेंट झाला असता. कारण आपण रस्त्यानं पाहतो की मोठे मोठे ट्रक, ज्यामध्ये खूप सारं वेट असते, खूप सारं वेट घेऊन ते ट्रक जातात आणि द ट्रक इज मूव व्हेरी परफेक्टली अलॉंग द सर्क्युलर रोड्स ऑर इन्क्लाइंड रोड्स ऑर झिगझॅग रोड अँड स्टील द ट्रक नॉट अ कोलॅप्स, नॉट अ कॅपिसाइड्स. तिथं ते ट्रक पलटत नाही. का बरं? बिकॉज ऑफ द कंडिशन ऑफ दिस बँकिंग ऑफ रोड गाईज. सॉर नो? येस. तर काय कन्सेप्ट आहे बघा हा. So when vehicle move along a horizontal curve road, the vehicle, this is our vehicles, move along a horizontal curve road, necessary centripetal force is supplied by a force of friction between the wheels of vehicle and surface of the road. आपल्याला इथं माहित आहे की इथं सेंट्रिपिटल फोर्स डेव्हलप होणार आहे. सेंट्रिपिटल फोर्स कुठे डेव्हलप होणार, टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. इकडे त्याचा सेंटर आहे. ह्या व्हेहिकलवर फोर्स ऍक्ट झाला, सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. किती व्हॅल्यू असते याची, mv² अपॉन r. आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी ह्या दिशेला कुठला फोर्स ऍक्ट होणार, सेंट्रिफ्युगल, FCF. त्याचा सुद्धा सेम फॉर्म्युला mv² अपॉन r, राईट. आणि स्टॅटिक फ्रिक्शन जे डेव्हलप होते कशामध्ये होते, ह्या व्हील मध्ये आणि ह्या रोड मध्ये. विच फ्रिक्शन विल बी डेव्हलप देअर, स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, so frictional force is not enough and unreliable every time as it changes when road becomes oily or wet in the rainy seasons. आता ज्यावेळेस या रोडावर ते पाऊस आला, ओके, या रोडावर ते पाणी जमा आहे, रोड ओला आहे किंवा याच्यावर ते काही ऑइल सांडलेला आहे, तर त्यावेळेस काय होऊन मुलांनो की आपली गाडी स्लिप होते. ज्यावेळेस रस्ता ओला आहे, ऑइली आहे, वेटी आहे, त्यावेळेस आपली जी गाडी आहे ती स्लिप होते. वाय दिस व्हेहिकल विल बी स्लिप, बिकॉज देर इज नॉट अ सफिशियंट स्टॅटिक फ्रिक्शन विल बी डेव्हलप. बिकॉज ऑफ दॅट अवर व्हेहिकल्स विल बी स्लिप डाऊन, स्किडिंग. कारण का स्टॅटिक फ्रिक्शन हे सफिशियंट नसते, त्याची व्हॅल्यू कमी असते. त्यामुळे आपली व्हेहिकल काय होते, ही स्लिप होते किंवा स्किड होते. बरोबर आहे. नंतर बघा, so to increase the centripetal force, the road should be made rough. म्हणून रोड एकदम चिकने नसतात, ते रफ असतात. थोडं त्याच्यावरती असा एकदम म्हणजे फ्रिक्शन जास्त असलं पाहिजे म्हणून थोडंसं असं रफ रोड बनवतात थोडेसे. द रफ रोड विल बी देअर, नॉट अ व्हेरी स्मूथ रोड. स्मूथ रोड जर असलं तर फ्रिक्शन नसणार, गाडी पलटून जाणार. तर रोड शुड बी रफ, थोडासा रफ रोड असतो तो. ओके,
बट इट विल कॉज वियर अँड टियर टायर्स ऑफ द व्हील. परंतु जास्तच जर टफ रोड बनवला, रफ रोड जर झाला, तर आपल्या गाडीचे चक्के काय होणार, खराब होणार मुलांनो. समजा एकदम रफ रोड तयार केला, एकदम रफ, द व्हील ऑफ टायर्स विल बी डॅमेज. विअरिंग होणार रोड, म्हणजे आपल्या चक्क्याची झिजणार ते, विअरिंग टिअरिंग ऑफ टायर्स. बरोबर, जास्त जर रफ रोड बनवला. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी, म्हणजे गाडी स्लिप झाली नाही पाहिजे. बघा, स्लिप नाही झाली पाहिजे गाडी. त्याच्यानंतर ज्यावेळेस रस्ता वेट आहे किंवा ऑइली आहे, त्यावेळेस सुद्धा गाडी स्लिप नाही झाली पाहिजे. आणि रस्ता जर रफ बनवला तर आपल्या गाडी टायरचे काय होणार, टिअरिंग होणार, विअरिंग होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी, अवॉइडिंग ऑल दिस थिंग्स, व्हॉट इज द कन्सेप्ट विल बी यूज देअर, बँकिंग ऑफ रोड्स. ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण कुठला कन्सेप्ट यूज करतो, मग बँकिंग ऑफ रोड गाईज. ओके, सो thus due to the lack of centripetal force, vehicle tends to skid. So when the road is banked, the horizontal components of a normal reaction provide the necessary centripetal force required for a circular motion of the vehicles. So thus, to provide the necessary centripetal force at the curved road, the banking of the road is necessary. म्हणून स्लिपिंग, त्याच्यानंतर गाडीचे चक्क्यांची टियर किंवा विअर नाही झाला पाहिजे. तिथं मॅक्झिमम हा सेंट्रिपिटल फोर्स डेव्हलप झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण काय करतो मुलांनो, बँकिंग ऑफ रोड तयार करतो. द नेसेसरी ऑफ द बँकिंग रोड विल बी रिक्वायर्ड. येस ऑर नो? येस मीन्स टू इन्क्रीज द सेंट्रिपिटल फोर्स, to reduce the tearing or wearing of tires of vehicles. Okay, and to reduce or avoiding the skidding or slipping of vehicles on a curved road. For that, what is there is a use of the banking of roads. तिथं आपण हा कन्सेप्ट यूज करतो, बँकिंग ऑफ रोडचा मुलांनो. ओके, तर तुमच्या आता लक्षात आलं असेल सगळ्या गोष्टी. तर बँकिंग ऑफ रोड्स हा कन्सेप्ट हा कुठं अप्लाय, फक्त इन्क्लाइन रोडसाठी मुलांनो. बरोबर आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स जो डेव्हलप होणार, हा होणार टुवर्ड द सेंटर. याला बॅलन्स करण्यासाठी या दिशेला होणार डेव्हलप सेंट्रिफ्युगल फोर्स. बरोबर आहे. आता आपली व्हेहिकल व्यवस्थित प्रकारे टर्न झाली पाहिजे, गाडी आपली स्लिप नाही झाली पाहिजे, चक्क्यांचं टिअरिंग विअरिंग नाही झालं पाहिजे. तर कशा प्रकारे सिव्हिल इंजिनियर बँकिंग ऑफ रोड बनवतो, तो अँगल किती येतो, त्यानंतर त्या व्हेहिकलवरती कुठल्या टाईपचे फोर्सेस ऍक्ट होतात, दॅट इज द डायनामिक्स ऑफ रोटेशनल मोशन. तर दिस विल बी डिस्कस नाउ गाईज. तर यू सी हियर, बघा हा रस्ता तुम्हाला असा बँक दिसत आहे, एकदम बँक झालेला. हा हॉरिझॉन्टल सरफेस सोबत, दिस इज द थिटा अँगल्स. म्हणजे प्रत्येक टर्निंग वरती तुम्हाला असा रोड दिसेल, एक बाजू वर आहे आणि एक बाजू खाली आहे. कशासोबत, या हॉरिझॉन्टल अँगल सोबत. त्यालाच म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड. इथं ही कार दिसत आहे तुम्हाला, बरोबर आहे. आता बघा या कारवरती कुठकुठले फोर्सेस ऍक्ट होणार. यू सी गाईज हियर. नाउ लेट्स विथ स्टार्ट. बघा मुलांनो, आता ही कार दिसत आहे. यू सी द कार ऑन द स्लाइड्स. आता ह्या कारचा इथे एक व्ह्यू मी ड्रॉ केलेला आहे, सेक्शनल व्ह्यू. ओके, दिस इज अ हॉरिझॉन्टल सरफेस
हॉरिझॉन्टल सरफेस, बरोबर आहे. आणि हा झाला एक तुमचा इन्क्लाइंड सरफेस. बरोबर आहे. आता या कारवर कुठकुठले फोर्स ऍक्ट होणार बघा. पहिल्यांदा सपोज दिस इज द कार, तर व्हॉट टाइप ऑफ द फोर्स इज ऍक्ट? डाऊनवर्ड फोर्स. एक झाला सगळ्यात पहिले डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट. कशामुळे? त्याच्या वेटमुळे. तो कसा ऍक्ट होणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. येस ऑर नो? येस. बघा फर्स्ट फोर्स वेट mg, ओके, वेट mg acting vertically downwards, okay, at the center of gravity, because of the center of gravity. हे दिसत आहे तुम्हाला. हे व्हेविकलचं सेंटर घेतलेलं आहे आपण. याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये दिस इज द सेंटर पॉइंट ऑफ द व्हेविकल्स. कुठून खाली वेट ऍक्ट होणार? सेंटर पासून. दिसत आहे तुम्हाला. दिस इज द वेट mg गाईज. द वेट mg कशामुळे ऍक्ट होणार? बिकॉज ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. द वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ॲट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ कार. या कारच्या सेंटरमध्येच हा फोर्स ऍक्ट झालेला mg. कशामुळे ऍक्ट झालेला आहे? ग्रॅव्हिटीमुळे. आणि त्या कारचं मास m मल्टिप्लाइड बाय g, नथिंग बट द वेट. बरोबर आहे. पहिला फोर्स झाला. सेकंड फोर्स बघा मुलांना. इथं सेकंड तुम्हाला दिसत आहे इथं नॉर्मल फोर्स. आता इथे एक नॉर्मल फोर्स ऍक्ट होणार. द नॉर्मल रिॲक्शन यू हॅव टू सी हिअर दिस नॉर्मल फोर्स. बघा हा दिसत आहे तुम्हाला नॉर्मल फोर्स n, ही लाईन. नॉर्मल फोर्स acting on vehicles in upward directions. Sir, no? Yes. नॉर्मल फोर्स जो झाला तो ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. आणि कसा झाला ऍक्ट मुलांनो? एक अँगल सोबत. बघा आता इथं हा अँगल बनलेला आहे थिटा. हा झाला तुमचा नॉर्मल फोर्स या व्हेविकलच्या सेंटरमध्ये. ओके, आय ड्रॉ हिअर वन्स अगेन. हा व्हेविकलचा सेंटर आहे. वेट mg ऍक्ट झालेला आहे खाली. आणि हा नॉर्मल फोर्स दिसत आहे वरते. बघा इथे मी डायग्राम ड्रॉ करतो. हा थिटा अँगल, ही आपली व्हेविकल्स आहे. इथून हा सेंटरमध्ये खाली ऍक्ट झालेला आहे वेट mg. आणि त्या व्हेविकलला परपेंडिक्युलर, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. दिस इज द नॉर्मल फोर्स. यस. हा नेहमी कसं असणार आहे मुलांनो? या व्हेविकलला 90 डिग्री. इथून जर बघितला अँगल हा किती असणार आहे? 90 डिग्री. नॉर्मल फोर्स कसा असतो? परपेंडिक्युलर 90 डिग्री. आता बघा हा नॉर्मल फोर्स ज्यावेळेस अपवर्ड डायरेक्शन कडे ऍक्ट झालेला आहे. सो दिस नॉर्मल फोर्स resolve into two components. आता हा 11वीचा कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस कुठल्याही बॉडीवरती असा इन्क्लाइन फोर्स ऍक्ट होतो तो दोन कंपोनंट्स मध्ये डिवाइड होतो. सो नॉर्मल फोर्स रिझॉल्ट इनटू टू कंपोनंट्स. आता दोन कंपोनंट्स मध्ये कसा ऍक्ट झाला? एक झाला अपवर्ड डायरेक्शन जो बनला आपल्याकडे n cos थिटा. आणि एक ऍक्ट झाला टुवर्ड द सेंटर ऑफ द कार जो बनला n sin थिटा. आता हे कंपोनंट कसे आले तर बघा मुलांनो. दिस इज द वेट ऑफ द पार्टिकल्स. म्हणजे कार mg ऍक्ट झाला खाली. हा नॉर्मल फोर्स असा ऍक्ट झाला n. बरोबर आहे. नंतर हा नॉर्मल फोर्स डिवाइड झाला दोन कंपोनंट्स मध्ये. एक गेला वरच्या दिशेला, बरोबर आहे, आणि एक गेला ह्या दिशेला. वरच्या दिशेचं नाव आलं आपल्याकडे n cos थिटा. आणि जो
हा लेफ्ट हँड साईडकडे गेला, हा आला n साइन थिटा. तर हे कंपोनंट कसे बनले बघा इथं आता. तर तुम्ही 10वी मध्ये शिकलेले आता इन 10th स्टँडर्ड, हा आपला इन्क्लाइंड पोझिशन आहे ट्रायंगलचा. आय ड्रॉ हिअर इन्क्लाइंड पोझिशन. हा झाला थिटा अँगल्स, बरोबर आहे. इथं आपली ही व्हेविकल दिसत आहे तुम्हाला, ही व्हेविकल इथं ड्रॉ केली आपण. इथे हे वेट mg झालं, परत परत ड्रॉ करत आहे मी समजण्यासाठी. हा नॉर्मल फोर्स असा ऍक्ट झाला वरच्या दिशेला n. आता तुम्ही 10वी मध्ये शिकलेला आहे अपोजिट अँगल्स आर सेम, अपोजिट अँगल्स आर सेम. आता हा थिटा असेल तर हा अपोजिट अँगल किती बनला इथं, थिटा बनला मुलांनो. येस ऑर नो? येस. तुम्ही शिकले असाल असे अपोजिट अँगल्स आर सेम. हा थिटा असेल तर हा सुद्धा इकडे काय झाला, थिटा अँगल्स, अपोजिट अँगल्स आर सेम. म्हणून इथे हे अँगल्स कसे बनले, सेम झाले. हा थिटा असेल तर हा सुद्धा किती आला इथं, थिटा अँगल्स आला, बरोबर आहे. ह्या डायरेक्शन मध्ये थिटा अँगल्स. यू सी हिअर नाउ गाईज. बघा आता पूर्ण डायग्राम खोडतो. हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे 10वीचा, अपोजिट अँगल्स आर सेम, ऍडजसंट अँगल्स, हे सगळे तुम्ही 10वी मध्ये शिकलेले आहे. अँगल थिअरी मध्ये जॉमेट्रीचा पार्ट आहे तो, सिंपल मॅथमॅटिक्स आहे. सो यू सी हिअर. ओके, so once again we do these things. Inclined road, horizontal surface, angle theta. या रोडवरती ही कार आहे, ह्या कारवरती डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट झाला mg, आणि इकडून हा फोर्स ऍक्ट झाला नॉर्मल फोर्स n मुलांनो. आता बघा हा नॉर्मल फोर्स रिझॉल्व झाला 2 कंपोनंट्स मध्ये. आता कशा प्रकारे झाला बघा आता हा कन्सेप्ट. हा थिटा, हा सुद्धा काय झाला, थिटा झाला, बरोबर आहे. आता इथं मी एक इमॅजिनरी अँगल ट्रायंगल तयार करतो, इमॅजिनरी, दिस वन अँड दिस वन, बरोबर आहे. हा आपला इथं सेंटर आहे समजा, पार्टिकल किंवा या कारचा सेंटर, याला म्हटलं मी C. हा पॉइंट झाला P, आणि हा झाला समजा इथं Q, आणि हा झाला R, बरोबर आहे. इथं ती डायग्राम मी सेपरेट करतो आता. हा नॉर्मल फोर्स n, हा झाला पार्टिकलचा सेंटर C, असा हा ट्रायंगल बनलेला आहे P, आणि ह्या अशा टाईपमध्ये हा झाला R मुलांनो. हा नॉर्मल फोर्स R, हा अँगल इथं बनला थिटा. आता बघा ह्या वरच्या कंपोनंटची जी व्हॅल्यू आलेली आहे ती काय आलेली आहे, n कॉस थिटा, आणि जो हॉरिझॉन्टल कंपोनंट त्याची व्हॅल्यू आली आहे n साइन थिटा. हे कशा प्रकारे आले बघा आता. आता आपण हा ट्रायंगल कन्सिडर करू, इन ट्रायंगल NPC, हा आपण कन्सिडर केला NPC. आता NPC मध्ये जर तुम्ही अप्लाय केला कन्सेप्ट, बघा इथं मी आता फक्त ट्रायंगल काढतो. हा थिटा अँगल बघा, हे 10वीचं शिकवत आहे तुम्हाला मी, 8वी 9वीचं, हे आपल्या 12वीच्या पुस्तकात नाही आहे, पण तरी तुम्हाला समजलं पाहिजे. आता इथं बघा, मी जर म्हटलं मुलांना तुम्हाला सांगा कॉस थिटा म्हणजे काय होते, कॉस थिटाची डेफिनेशन काय आहे. तर कॉस थिटा काय डेफिनेशन मुलांनो, ऍडजसंट साइड अपॉन व्हॉट इज हायपोटेनियस. आणि साइन थिटा काय असते मुलांनो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. यस ऑर नो? यस. तर आता बघा इथं कॉस थिटाची ऍडजसंट साइड कुठली झाली इथं, PC अपॉन हायपोटेनियस काय झाली आपल्याकडे, NC. याला आपण म्हटलेलं आहे कुठलं नाव, याला मला वाटतं आपण Q म्हटलेलं आहे, Q. दिस इज अवर Q, आणि हा नॉर्मल फोर्स n ज्याची व्हॅल्यू आहे. सो PC अपॉन व्हॉट इज QC. कॉस थिटा, कॉस थिटा म्हणजे ऍडजसंट साइड्स अपॉन हायपोटेनियस. आता याच्यामध्ये हायपोटेनियस काय तुमची, ही QC काय मुलांनो, हायपोटेनियस आहे. दिस इज द हायपोटेनियस, आणि ही झाली याची ऍडजसंट साइड, म्हणजे PC अपॉन QC. आता QC ची व्हॅल्यू किती आपल्याकडे n आहे,
म्हणजे हा फंक्शन झाला कॉस थिटा पीसी अपॉन एन. तर पीसी बरोबर काय झाला मुलांनो, एन कॉस थिटा. म्हणून इथं ही जे वरचे कंपोनंट आहेत पीसी, याची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, एन कॉस थिटा. म्हणून हा जो वरच्या दिशेला जो कंपोनंट ऍड झालेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज द एन कॉस थिटा. आता साईनचं बघू आपण. साईन मध्ये पहा आता यामध्ये साईन थिटा काय येणार आपल्याकडे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस गाइज. साइन थिटा इज इक्वल टू व्हॉट इज अपोजिट साइड काय आपल्याकडे आता इथं क्यूपी, हायपोटेनियस क्यूसी. तर क्यूपी बरोबर काय झालं आपल्याकडे, क्यूसी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे एन आहे, तर एन साइन थिटा. सर नो यस. तर क्यूपी, तर हा झाला आपला क्यूपी. बरोबर आहे. बघा हियर सर स्क्रीन दिसून नाही राहिली. हा ट्रायंगल मी इथं बनवला परत. नॉर्मल रिएक्शन एन, हा थिटा अँगल पी क्यू आर आणि हा सेंटर सी. बरोबर आहे. दोन व्हॅल्यू काढल्या आपण मुलांनो, क्यूपी ची व्हॅल्यू काढली आणि पीसी ची काढली. क्यूपी ची व्हॅल्यू काढली आपण व्हॉट इज एन साइन थिटा आणि पीसी ची व्हॅल्यू काढली मुलांना आपण किती, एन कॉस थिटा. पीसी इज एन कॉस थिटा. आता पीसी क्यूपी बघा इथं हा ट्रायंगल दिसत आहे तुम्हाला. हा सेंट्रल समजा सी झाला, हा झाला पी पॉइंट, हा झाला क्यू पॉइंट आणि हा झाला आर पॉइंट. आणि क्यूसी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, क्यूसी म्हणजे आपल्याकडे आहे नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स जो दाखवला आपण कशाने, एन ने. बरोबर आहे. मग आता बघा ह्या ट्रायंगल मध्ये अपोजिट साइड कशा आहे मुलांनो, सेम आहे. अपोजिट साइड्स आर सेम. म्हणजे क्यूपी बरोबर काय आपल्याकडे आर सी आहे आणि पीसी बरोबर आपल्याकडे काय मुलांनो क्यू आर आहे. बरोबर आहे. अपोजिट साइड्स आर सेम आहे ट्रायंगल मध्ये तुम्हाला दिसत असेल. तर क्यूपी आपल्याकडे किती आहे, एन साइन थिटा. तर ही आर सी सुद्धा आपल्याकडे किती होणार आहे मग, एन साइन थिटा. हा सुद्धा तुम्ही काढू शकता, एकदम सिंपल आहे. हा थिटा अँगल असेल तर हा सुद्धा इथं काय होणार मुलांनो, थिटाच अँगल होणार हा वाला. हा ट्रायंगल जर कन्सिडर केला तुम्ही असा आता सर हा दिसत आहे मला, क्यू क्लिअर दिसत आहे. आर सी आणि हा अँगल झाला थिटा. नॉर्मल रिएक्शन फोर्स कसा ऍक्ट होता है अपवर्ड डायरेक्शन मध्ये, हे फोर्स असे आले. इथं लिहा आता तुम्ही, इथं सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड आर सी अपॉन हायपोटेनियस क्यू सी. तर आर सी बरोबर काय झालं मग, क्यू सी इंटू साइन थिटा. क्यू सी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे एन आहे, तर आर सी बरोबर काय झालं एन साइन थिटा. हे सगळं तुम्हाला मी बेसिक समजून सांगितलं. 8वी 9वी 10वी 11वीचं हे पूर्ण 12वी मध्ये लिहिलं. ओके. तर अशा प्रकारे हे कंपोनंट्स ऍड झाले. आरसी कंपोनंट झाला एन साइन थिटा आणि पीसी कंपोनंट झाला आपल्याकडे एन कॉस थिटा. अशा प्रकारे हा एन रिझॉल्व्ह झाला दोन कंपोनंट मध्ये इन अपवर्ड डायरेक्शन अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन्स. ओके. मग आता बघा मुलांनो इथं यू सी हियर, तर आता हा जो कंपोनंट ऍक्ट होता है हा कुठं ऍक्ट होता है, टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल, टुवर्ड द सेंटर ऑफ अ रोड. इकडे बघा टुवर्ड द सेंटर ऑफ अ रोड्स. इकडे जर बघितलं आपण टुवर्ड द सेंटर ऑफ अ रोड. ओके. मग आता हा एन साइन थिटा ऍक्ट होता है टुवर्ड द सेंटर ऑफ अ रोड, एन कॉस थिटा अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि नॉर्मल फोर्स डिवाइड झाला. ही आपली कार आहे. बरोबर आहे, जी टर्न घेत आहे. मग आता एम जी जो आहे वेट ऑफ द कार्स, वेट ऑफ द कार्स mg is balanced by which components, n cos theta guys, right? Suppose this is equation number 1, right? आणि नंतर n sin theta जो ऍक्ट होता है टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल, हा सेंटर आहे रोडचा, टुवर्ड द सेंटर होणारा ऍक्ट कोणता फोर्स असते आपल्याकडे, सेंट्रिपिटल फोर्स एफसीपी.
याला इकून बॅलन्स करा कुठला फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स FCF. म्हणजे n साइन थिटा म्हणजेच काय झाला तुमचा, n साइन थिटा इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल दिसत आहे काय? फोर्स हाव ले किंवा यालाच म्हटलं आपण दॅट इज अ रिझल्टन फोर्स. रिझल्टन फोर्स जो कुठं ऍक्ट होत आहे टुवर्ड द सेंटर्स. रिझल्टन फोर्स विच ऍक्टिंग टुवर्ड्स आजचे लेफ्ट डबल सेंटर. बरोबर आहे. म्हणजे n साइन थिटा आपल्याकडे झाला. आता एक विचार जर केला आपण मुलांना इथं, ओके, तर n साइन थिटा कशाला बॅलन्स झालेला आहे, सेंट्रिपिटल फोर्सला. FCP इज इक्वल टू व्हॉट इज n साइन थिटा. येस ऑर नो? येस. आता हा FCP म्हणजे आपल्याकडे काय व्हॅल्यू असते त्याची, mv² इज इक्वल टू n साइन थिटा. m म्हणजे काय झालं मुलांनो, m इज मास ऑफ कार, मास ऑफ कार. v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ अ कार आणि r म्हणजे रेडियस ऑफ अ रोड, रेडियस ऑफ अ रोड. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. येस ऑर नो? येस. मग आता इक्वेशन नंबर 1 मिळालं, इक्वेशन नंबर 2 मिळालं. आपण याला डिवाइड करू आता. इक्वेशन डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला डिवाइड केलं मी इक्वेशन 1 ने. तर काय येणार आपल्याकडे बघा, आफ्टर डिवाइडिंग दिस थिंग्स काय येणार, पहिले mv² अपॉन r अपॉन व्हॉट इज mg इज इक्वल टू व्हॉट इज n साइन थिटा अपॉन n कॉस थिटा गाईज. येस ऑर नो? येस. हे दोन कंपोनंट्स आपल्याला मिळाले इथं. आता यामध्ये बघा हा mg ला कशानं भाग गेलेला आहे, 1 ने. म्हणजे हे इक्वेशन चेंज होणार, mv² अपॉन r इंटू 1 अपॉन mg रेसिप्रोकल्स. इथं हा n कॅन्सल झाला. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय होते मुलांनो, टॅन थिटा. बरोबर आहे, 10वी शिकलेले आहे. हा m आणि हा m कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं आपल्याकडे, v² अपॉन r इंटू 1 अपॉन g इज इक्वल टू व्हॉट इज टॅन थिटा. बरोबर आहे. म्हणजे आपण इथं लिहू शकतो टॅन थिटा बरोबर व्हॉट इज v² अपॉन rg. Yes or no? Yes. So after that, after doing all these things, so what is we get? This equation tan theta is equal to v² upon rg. तर पहिली केस आपल्याकडे आहे. समजा आज आपण पहिलीच केस पाहू. फर्स्ट केस आपण याच्यामध्ये बघू फॉर्म्युला प्रूव्ह केल्यानंतर. व्हॉट इज द फर्स्ट केस, मोस्ट सेफ स्पीड, मोस्ट सेफ स्पीड. किती सेफ स्पीड त्या कारची त्या इन्क्लाइन रोडवर राहणार. ह्या इन्क्लाइन रोडवर विच इज द मोस्ट सेफ स्पीड, मोस्ट सेफ स्पीड. बरोबर आहे. तर आपण फॉर्म्युला आता शोधून काढलेला आहे, किती, टॅन थिटा इज इक्वल टू v² अपॉन rg. तर मला सांगा मुलांनो इथं काय येणार आता, मोस्ट सेफ स्पीड साठी v² इज इक्वल टू टॅन थिटा इंटू rg. v बरोबर काय झालं आपल्याकडे, अंडर रूट टॅन थिटा इंटू rg. तो दिस इज द सेफेस्ट स्पीड, vs म्हणून त्याला आपण, सेफेस्ट स्पीड ऑन अ विच रोड, ऑन अ इन्क्लाइन रोड, ऑन अ बँकिंग ऑफ रोड, विच इज vs इज अ सेफेस्ट स्पीड ऑन bank road, on a bank road. Yes or no? Yes. आणि सेकंड केस बघा मुलांनो, यामध्ये बी केस काय येणार, व्हॉट इज द बी केस, बँकिंग ऑफ अँगल. किती अँगल तो बँक असला पाहिजे, इंजिनियर किती अँगल तो बँक करणार, व्हॉट इज द
banking of angle. So what is the formula we derive? Tan theta is equal to v square upon rg. तर थिटा बरोबर काय झालं मुलांनो? tan inverse v square upon rg. So this is the very IMP derivation. This is the banking of road. This theta is nothing the angle of banking. Angle of banking guys. बराबर है. तो जब भी इंजीनियर रोड बनाएगा तो वो कौन सा फार्मूला अप्लाई करता है? थीटा इज इक्वल टू टैन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. कारण का बँकिंग ऑफ रोड कशावर डिपेंड आहे? वेलॉसिटी. वेलॉसिटी ऑफ अ कार. बँकिंग ऑफ रोड इज डिपेंड. सेकंड पॉइंट कशावर डिपेंड आहे? तो रेडियस ऑफ अ रोड. रेडियस ऑफ रोड. आणि थर्ड कशावर डिपेंड आहे? तो ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. तो ज्यावेळेस इंजिनियर इन्क्लाइन रोड बनवेल, जिथं जिथं टर्निंग आहे, जिथं जिथं काय आहे मुलांनो? टर्निंग आहे. जसं आपण चिखलदराला जर गेलो तर चिखलदराला कसे आहे? पूर्ण घाट आहे, रस्त्यानं पूर्ण टर्निंग आहे. तर चिखलदराचा जो रोड बनलेला आहे, कुठला कन्सेप्टवर बनलेला आहे? तो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आरजी वर. तिथं तिथं इंजिनियरनं हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. जिथं जिथं टर्न येते, कर रोड येते, you should use this equation. Theta is equal to tan inverse v square upon rg. आणि बँकिंग ऑफ रोड कशावर डिपेंड आहे? व्हेलॉसिटी ऑफ अ कार, रेडियस ऑफ अ रोड आणि ग्रॅव्हिटी. लक्षात. बट डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द व्हेविकल्स. मासवर डिपेंड आहे का मुलांनो? नाही. म्हणून त्या कर रोडवर ते सायकल पण जाते, ट्रॅक्टर पण जाते, ट्रक पण जाते, एसटी पण जाते, फोर व्हीलर पण जाते, टू व्हीलर पण जाते. म्हणजे तो जो कर रोड बनलेला आहे तो सगळ्या टाईपच्या व्हेविकल साठी बनलेला आहे. तो जर कर रोड एखाद्या पर्टिक्युलर मास साठी बनला असता, मास कशाला असते? व्हेविकलने असते, तर तो रोड सक्सेसफुल नसता, तो रोड फेल्युअर गेला असता. म्हणून इंजिनियरने असे कन्सेप्ट शोधून काढले की थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. म्हणजे ह्या वेळेस हा फॉर्म्युला ज्यावेळेस सॅटिस्फाईड होतो त्यावेळेस टर्निंग रोडवर ते रोड हा बँक केला जातो. आणि रोड कसा बँक केला जातो? थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. द बँकिंग ऑफ रोड डज नॉट डिपेंड्स मास ऑफ व्हेविकल्स. मास ऑफ व्हेविकल्स वर डिपेंड्स नाही आहे. मास ऑफ व्हेविकल्सवर जर डिपेंड असतं तर खूप प्रॉब्लेम झाले असते, कारण प्रत्येक व्हेविकलचं मास कसा आहे? अलग अलग आहे. म्हणून बँकिंग ऑफ रोड डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ व्हेविकल. तो कशावर डिपेंड्स आहे? व्हेलॉसिटी ऑफ अ कार, रेडियस ऑफ अ रोड आणि ग्रॅव्हिटी. म्हणून त्या टर्निंग रोडवर ते ट्रक पण चालतो, सायकल पण चालते, टू व्हीलर पण चालते, आणि आपली कार ही स्लिप होत नाही, स्कीड होत नाही, ऍक्सिडेंट होत नाही, बरोबर व्यवस्थित प्रकारे टर्न होते. समजा गाडी जर टर्न झाली नाही, रस्त्याच्या बाहेर जर फेकल्या गेली, तर समजा तुम्ही त्या रोडचा अँगल ऑफ बँक हा चुकलेला आहे. तिथं एकदम म्हणजे बोगस इंजिनियरनं ते काम केलेलं आहे. लक्षात. म्हणून गाडी व्यवस्थित प्रकारे टर्न जर होत असेल त्या सर्क्युलर ट्रॅकवर, ते समजून जा त्या रोडचा अँगल ऑफ बँक हा एकदम व्यवस्थित प्रकारे त्या इंजिनियरनं डिझाईन केलेला आहे. येस ऑर नो? येस गाईज. सो वी एंड द टू केसेस. फर्स्ट केस इज मोस्ट सेफ स्पीड. सेफ स्पीड किती असेल तुमच्या गाडीची? तिथं VS बरोबर अंडर रूट टॅन थिटा RG. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करा थिटाची, आरची व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू, तुम्हाला सेफ स्पीड मिळून जाईल तुमच्या कारची. म्हणजे VS किती सेफ आहे, म्हणजे 10ची स्पीड लागेल की 50ची लागेल की 30ची लागेल. त्या टर्निंग रोडवर ते गाडी पलटताना तो कुठल्या फॉर्म्युलाने शोधून काढतो आपण? VS बरोबर अंडर रूट मध्ये टॅन थिटा गुणेला RG. तर तुम्हाला तिथं सेफेस्ट स्पीड मिळून जाणार. आणि रोड कसा बँक करतो आपण? थिटा बरोबर टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन RG गाईज. ओके. सो आय स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस द स्पीड लिमिट्स. स्पीड लिमिट कशी असते, एक लोअर स्पीड आणि अप्पर स्पीड लिमिट त्या बँकिंग ऑफ रोडवर, ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. ओके. सो आय स्टॉप हिअर गाईज हिअर.